Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English topic 4.6. 4.6 The worth of a fabric. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण द वर्थ ऑफ अ फॅब्रिक या लेसनचे एक्सप्लेनेशन म्हणजे मराठीत भाषांतर या ठिकाणी पाहत होतो. तर तिरुवल्लुवर याला कशा प्रकारे ते गिराईक त्याच्याकडून कापड विकत घेतं आणि कापड विकत घेतल्यानंतर त्या कापडाचे वेगवेगळे पीसेस तो त्या ठिकाणी करतो आणि पुन्हा पुन्हा त्या तिरुवल्लुवरला त्या कापडाची प्राईस विचारतो. या शॉर्टपर्यंत आपण मागील व्हिडिओमध्ये लर्न केलेलं होतं. आता यापुढील नेक्स्ट लेसन या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. तर तिरुवल्लुवर कामली वेंट ऑन रेड्युसिंग द प्राईस टू हाफ एव्हरी टाईम. जसजसं तो ॲरोगंट आणि रिच गृहस्थ त्या ठिकाणी त्या कापडाचे तुकडे करत होता, तसतसं तिरुवल्लुवर त्या कापडाची किंमत ही हाफ प्राईस म्हणजे निम्मे किंमत त्या ठिकाणी तो सांगत असे. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रेड्यूस टू रॅग. शेवटी ते जे फॅब्रिक आहे, ते जे कापड आहे, त्या कापडाच्या त्या ठिकाणी चिंध्या, रॅग्स मीन्स चिंध्या या स्वरूपामध्ये तुकडे करण्यात आले. सो तिरुवल्लुवर सेड इन अ क्वाईट टोन. त्या ठिकाणी तिरुवल अगदी शांततेत शांत आवाजामध्ये म्हटला, नाऊ दिस फॅब्रिक हॅज बिकम वर्थलेस. आता हे जे फॅब्रिक आहे, ह्या फॅब्रिकचं ह्या ज्या चिंध्या आहे, ह्या चिंध्यांचं आता काही होऊ शकत नाही. या चिंध्यांची काही किंमत नाही. वर्थलेस म्हणजे किंमत नसणे. ह्या चिंध्यांची काही किंमत नाही. आय विल नॉट नेम एनी प्राईस फॉर दीज रॅग्स. आणि ह्या ज्या चिंध्या आहे कापडाच्या, यांची काय प्राईज असेल हे मी या ठिकाणी सांगू शकत नाही, कारण त्या कशा आहे, वर्थलेस, त्यांना कोणतीही किंमत नाही. द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. तो तरुण व्यक्ती डिड नॉट नो, त्या तरुण व्यक्तीला माहीत नव्हतं किंवा त्या तरुण गृहस्थाला माहीत नव्हतं व्हॉट टू से, की तो काय म्हणत आहे. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. परंतु तो मात्र त्याच्या श्रीमंताच्या गरिष्ठपणामध्ये तो इतका वाहून गेला होता की त्याला समोरचा जो कस्टमर आहे, समोरचा जो तिरुवल्लुवर आहे, तो त्या ठिकाणी काय सांगत आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात येत नव्हती. सो ही ऑफर टू पे 8 कॉईन्स टू द सेंट. म्हणून त्याने काय केलं की त्या तिरुवल्लुवरला त्या कापडाचे 8 कॉईन्स हे त्या ठिकाणी देऊ केले. फॉर द फर्स्ट टाईम तिरुवल्लुवर स्माईल. पहिल्यांदा तिरुवल्लुवर हसला. बट ही रेफ्यूज टू टेक द मनी. परंतु त्याने नकार दिला की मला हे पैसे नको. यंग मॅन, नाऊ दिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. तरुण माणसा, हे जे फॅब्रिक आहे हे आता कोणत्याही कामाचं राहिलं नाही. इट हॅज बिकम वर्थलेस. हे या कापडाची काही किंमत राहिली नाही. व्हाय, का? बिकॉज नो वन विल बी एबल टू वेअर इट नाऊ. या कापडाच्या चिंध्या केल्या, त्यामुळे हे कापड आता कोणीही परिधान करू शकत नाही. डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. मग त्या ठिकाणी तो तिरुवल्लुवर त्या ॲरोगंट आणि रिच गृहस्थाला समजावून सांगतो. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. हे जे फॅब्रिक आहे हे एका दिवसात बनत नाही. मेनी पीपल हॅव टॉईल टू मेक इट. बऱ्याच लोकांचे कष्ट या ठिकाणी लागलेले असतात. टॉईल मीन कष्ट, काबाड कष्ट. द फार्मर हू गिव कॉटन इन द फील्ड वर्क हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. शेतकरी हा शेतामध्ये या कापडाचं जे काही बी असतं ते शेतामध्ये पेरतो. म्हणजे कापसाचं बी, कॉटन मीन्स कापूस, त्या कापसाचं बी त्या ठिकाणी पेरतो आणि मग त्या ठिकाणी त्याला सूर्य, उष्णता आणि पाऊस या गोष्टीने त्या कॉटनची वाढ होत असते आणि त्यासाठी त्या फार्मरला खूप मेहनत घ्यावी लागते. ही पीक कॉटन फ्रॉम ईच बॉईल अँड गेव इट फॉर द स्पिनिंग. जेव्हा हा शेतातून कापूस काढण्यात येतो तेव्हा त्या कापसापासून आपल्याला वेगवेगळे धागे हे बनवावे लागतात. देन समवन एल्स
carded the cotton and spun it into long uniform threads. हे जे कॉटन आहे, हा जो कापूस आहे, या कापसातून आपल्याला लांब लांब असे धागे तयार करावे लागतात. द थ्रेड वेअर डाईड केअरफुली सो दे टूक ऑन दीज लवली कलर्स. त्यानंतर हे जे धागे, या धाग्यांना सुंदर असे कलर देण्यात येतात. माय वाईफ अँड आय ओ द थ्रेड्स टुगेदर. आम्ही दोघंजण एकत्र येऊन, मी आणि माझी पत्नी, आम्ही दोघंजण एकत्र येऊन पुटिंग इट ब्युटिफुल डिझाईन्स. हे जे धागे यांना वेगवेगळे कलर देतो आणि सुंदर अशा डिझाईनी त्या ठिकाणी तयार करतो. वी थॉट, आम्ही असा विचार करतो, सम डे समवन विल लाईक धिस फॅब्रिक, विल बी हॅपी टू विअर इट. मी आणि माझी पत्नी अशा प्रकारे थिंकिंग करतो, अशा प्रकारे विचार करतो की कशा प्रकारे लोकांना आवडेल अशा स्वरूपाचं सुंदर असं फॅब्रिक या ठिकाणी आपण या कॉटनपासून बनवू शकतो. देन ऑल आवर वर्क वूड हॅव बीन रिवॉर्डेड. आणि यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. वेन यू डिस्ट्रॉय द फॅब्रिक. आणि असं सुंदर कापड बनवून आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे असे बक्षीसही त्या ठिकाणी मिळतात. जेव्हा यू डिस्ट्रॉय द फॅब्रिक, जेव्हा तुम्ही हे फॅब्रिक नष्ट केलं, डिस्ट्रॉय मीन नष्ट करणे, यू डिस्ट्रॉईड ऑल द लव अँड लेबर दॅट वेंट इन टू इट्स मेकिंग. ज्यावेळेस तुम्ही हे कापड डिस्ट्रॉय केलं, नष्ट केलं, त्यावेळेस या कापडावर प्रेम करणारे लोक आणि त्याचप्रमाणे हे कापड बनविण्यासाठी ज्यांनी काबाड कष्ट केले, या सर्वांचं या ठिकाणी नुकसान झालं. मनी कॅन नॉट ब्रिंग इट बॅक. पैसा हा परत मिळू शकत नाही. द सॉफ्टली स्पोकन वर्ड टच द यंग मॅन हार्ट. त्या ठिकाणी अगदी मऊ अशा छान शब्दामध्ये त्या ठिकाणी तो जो यंग मॅन आहे, तो जो ॲरोगंट आणि रिच पर्सन आहे, त्याच्या मनाला लागेल आणि मनाला समजेल अशा मृदू भाषेमध्ये या तिरुवल्लुवरने त्याला समजावून सांगितलं. नाऊ ही वॉज रिअली अशेम ऑफ हिमसेल्फ. आता ही वॉज रिअली अशेम फॉर हिमसेल्फ. तो जो यंग मॅन आहे, त्याला स्वतःची आता लाज वाटू लागली. अशेम म्हणजे लाज वाटणे. अँड डू यू नो, तिरुवल्लुवर वेंट ऑन टू से, आय कॅन विवर अनदर फॅब्रिक लाईक धिस. तिरुवल्लुवर त्या ठिकाणी सांगू लागला की मी आता या ठिकाणी दुसरं कापड बनवू इच्छितो. बट आवर लाईफ इज ऑल्सो लाईक धिस फॅब्रिक. मी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक मी तयार करत असतो. इफ यू टिअर इट अपार्ट विथ हेस्टी थॉटलेस ॲक्शन, इट विल बी डिस्ट्रॉय. इफ यू टिअर, जर तुम्हाला या ठिकाणी वाईट वाटलं, इट अपार्ट विथ हेस्टी, त्याचप्रमाणे तुम्ही घाई केली, थॉटलेस ॲक्शन, आणि इथे ॲक्शन घेऊन मोकळे झाला की त्या कापडाचे तुम्ही पीसेस केले, इट विल डिस्ट्रॉय, आणि हळूहळू ते कापड तुम्ही डिस्ट्रॉय केलं. अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन, आणि तुम्ही मात्र आता पुन्हा ते जोडू शकत नाही. तिरुवल्लुवर वर्ड्स ओपन द यंग मॅन आईज. अशा प्रकारे तिरुवल्लुवरने त्या ठिकाणी त्या यंग मॅनचे डोळे हे खडकन उघडले. देअर अँड देन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडियलनेस अँड बॅड हॅबिट्स. आणि तेव्हाच त्या यंग मॅनने ठरवलं की आता इथून पुढे आपणही योग्य प्रकारे वागायचं आणि वाईट सवयी या सोडायच्या. म्हणजेच तिरुवल्लुवरने त्या यंग मॅनला त्याची चूक ही लक्षात आणून दिली की कशा प्रकारे लोकांनी कष्ट केलेले असतात आणि त्या कष्टाची आपण किंमत ठेवली पाहिजे. ते कष्ट वाया जाऊ देऊ नये असं त्या ठिकाणी त्याला समजावून सांगितलं. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.